गाईज, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. तर आज मी तुम्हाला स्टोरी सांगणार एक माझ्या फ्रेंडची आहे आणि तिच्या रूममेटची आहे. तर झालं असं की माझ्या फ्रेंडची रूममेट रूम सोडून जाते आणि आता रेंट द्यायची वेळ आली आहे आणि ती अचानक सांगते की मी रूम सोडून जाते, डिपॉझिट मधून पैसे कट कर. आता हे कसं लॉजिकली पॉसिबल नाही, कारण की डिपॉझिट ओनरकडे असतं. आणि आत्ता अचानक माझ्या फ्रेंडला समजल्यामुळे ती माझ्यासोबत सकाळी शेअर करत होती ही गोष्ट की माझी रूममेट असं असं बोलली. आता मी रेंट कसं अरेंज करू, ते ऑलमोस्ट डबल होऊन जातं आणि ते ऑलरेडी बरंच रेंट देते. तर ते आता बाकी रेंट अरेंज करणं खूपच अवघड आहे. बट बघणार आहे ती आता. पण असं का करतात लोक यार, नका करत जाऊ असं. जे आधी सांगितलं असतं तर थोडंफार अरेंज केलं असतं, पण तसं पण नाही. आता अवघड आहे. पण असं नाही करायला पाहिजे असं मला वाटतं. व्हॉट डू यू गाईज थिंक अबाउट इट, कमेंट मध्ये सांगा मला. हे लोकांनी केलं पाहिजे, हे नॉर्मलाइज झालं पाहिजे. नाही यार. तर गाईज, आत्ता मी आणलंय सोयाबीन आणि दही. तर मी पटकन जेवण बनवून घेतो. जास्त वेळ नाही लागणार जेवण बनवायला, कारण की हे पटकन बनवून जातं. तर बनवून घेतो आता मी. गाईज, हा आहे माझा लंच. सोयाबीन चना जोर गरम आहे टेस्ट साठी, टेस्ट इनहॅन्स होते याने. आणि यात मी ऍड करणार आहे दही. तर ऍड करून घेतो. तर गाईज, दही ऍड केल्यानंतर हे काहीच असं दिसतंय, क्रीमी टेक्स्चर आलेला आहे. गाईज, आपलं ऑडिशन शूट झालेलं आहे. मग अशी जेवण केल्यानंतर मी ऑडिशन शूट करायला घेतलं होतं. त्याला बराच वेळ लागला आणि ते शूट झालंय. तर आता मी कॉफी घेणार आणि त्यानंतर जिमला जाणार. तर गाईज, आता माझी कॉफी पिऊन झाली आहे आणि आता मी जातोय जिमला. आज करणार आहोत आपण बायसेप आणि बॅक बॅक बायसेप. आधी मोठा मसल, नाहीतर छोटा मसल. तर गाईज, आता मी जिम वरून आलोय आणि सकाळी मी जो टॉपिक काढला होता माझ्या फ्रेंडच्या रूममेटचा, तो टॉपिक रिझॉल्व्ह झालेला आहे. तिला पण थोडं रिअलाइज झालं की ही ऐन वेळेला कस काय ऍडजस्ट करेल. तर ती बोलली की मी करून देते काहीतरी. तर आता मी घरी आलोय आणि मी जेवणाला बनवतोय पनीर. हे माझं 150 ग्राम पनीर आहे, 4 ब्रेड आहे आणि हे मी इथे याच्यात फ्राय करणार आहे. मी बॅटर बनवून ठेवलंय आणि हे याच्यामध्ये फ्राय होणार आहे आता. आणि ही आहे आता माझ्या बॉडीची कंडिशन. तर आज आता बॅक आणि बायसेप, आणि सक्सेसफुली आपण 1 महिन्यामध्ये 3 किलो वजन कमी केलंय. कारण हे डाएट चालू आहे माझं, फक्त हे असंच खातोय हेल्दी. तर मला ट्रस्ट बसलाय आता की कॅलरी डेफिसिट वरती गेल्यानंतर वजन कमी होतं आणि मसल ग्रो होतात. तर आय होप असं चालू राहावं आणि चांगले चांगले कामं पण व्हावे माझ्याकडून, ज्याच्यासाठी मी आलोय. तर मी व्लॉगला इथेच एंड करतोय. डू लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड थँक्यू फॉर वॉचिंग माय व्लॉग. असेच व्लॉग बघत राहा, नवीन नवीन गोष्टी येणार आहेत. तर थँक्यू वन्स अगेन. बाय.